मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर. बिनधास्त, थेट, खरं. हरिदर्शनाची ओढ. हो. हे चक्क तू पंडित म्हणू आपण त्यांना, हो, सुरेश हो. वाडकरजी हो. यांच्याकडनं तू म्हणजे यू आर द म्युझिक डिरेक्टर या. आणि ही इज द सिंगर. या. काय म्हणशील या कॉम्बिनेशन विषयी? ऍक्च्युली हरिदर्शनाची ओढ्याबद्दल अगेन ॲज अ कंपोजर पुन्हा मी म्हणेन की इट वॉज अ पॉझिटिव्ह ॲक्सिडेंट. कारण मी लहानपणापासून, मी 7-8 वर्षाची होते तेव्हापासून मी छोट्या छोट्या कविता कंपोज करायचे. आणि मला आठवतं की ते फुलपाखरू नावाची एक कविता होती ना आपल्याला शाळेमध्ये, छान किती दिसते. ती शाळेमध्येच होती ना, शिकायला होती. तर मला मराठी टीचर म्हणलं की हा तू कर हे गा. म्हणलं हो गाऊ कसं, याला कॉम्पोजिशन आहे, हा काहीतरी जुळव, काहीतरी चाल लाव. म्हणलं ओके असं म्हणून मी चाल लावली होती तेव्हा शाळेमध्ये अशी कोपऱ्यात बसून, आणि ती मी प्रेझेंट केली होती वर्गासमोर. आणि त्याच्यानंतर मी थोडं थोडं कंपोज करत होते. पण मी काय होती तुझी चाल? मला ओरिजिनल चाल माहितीये, मला आठवत नाही. काहीतरी स्टुपिड असणार आहे अजिबात त्याला. म्हणजे आता ते टाइमपास मधलं फुलपाखरू खूप अमेझिंग चिनारदा महेशदानी केलंय, त्यामुळे दोन्ही म्हणून दाखव. अरे बापरे. दोन ओळी म्हणजे काय त्याच्या मी एक 7 वर्षाची मुलगी काय compose करेल? टॅलेंटेड गर्ल. सो असं काहीतरी होतं. फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू, असं काहीतरी ते होतं. सुंदर केलं. अशी ती एक चाल होती. पण मला पर्सनली ज्याच्यावर ऍक्ट करायला मला खूप आवडलं. म्हणजे ते असे सगळे मुलं बघतायत, अरे ही किती सुंदर आहे वगैरे वगैरे. ते तसं शूट केलंय ना टाइमपास मध्ये. सो दॅट वॉज मच मोर फन. छोटस. अरे बापरे, ते मी नाही गायले, ते चिनारदानी गायलंय. त्यामुळे फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू.